भैया महत्वाची आहे आणि या ठिकाणी जे आपल्या विरोधातले जे उमेदवार या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे त्याला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की लातूर हे गुंडगिरी किंवा दहशत अजिबात थारा देणारा हा शहर नाही. कशामुळे उभारले काम त्यांचं काम काय आहे जर कुणी या ठिकाणी विचारलं तर ते फक्त माहित नाही की आम्ही भैयाचे लीड कमी करण्यासाठी बाहेरच्या माणसाच्या सामन्यावरून जर इथं कुणी उभारून या ठिकाणी लातूरचं एक चांगलं वातावरण खराब करत असतील तर त्याला मी माझे नम्र आव्हान आहे की आपल्या भानगडीत पडू नका. कोणाची किती शक्ती आहे ते लातूरकरांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना मी अशी विनंती करतो की कुठल्याही भूलथापाला कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या माणसाच्या सोबत आपण न जाता आजपर्यंत आपले नेते सन्माननीय विलासराव देशमुख साहेब यांनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य पुढे अमित भैया देशमुख साहेब अमित भैया आणि बंधू भगिनी मित्रांनो आणि माझे बरेचसे बाल मित्र तिथे. अरे 13 तारीख जवळ आहे. 13 तारखेला आपण ठरवणार आहोत की आपला आमदार कोण असणार. 13 तारखेला आपण आपलं मतदान करणार आहोत आणि फार महत्वाचं मत आहे. हे फक्त व्यक्तीला नाही, त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाला आहे. या व्यक्तीच्या पाठीमागे कुठला पक्ष आहे त्या पक्षाला तुम्ही मत नव्हता. या पक्षाने आजपर्यंत आपल्यासाठी काय काय काम केलं, आपल्या देशासाठी काय काम केले, आपल्या राज्यासाठी काय काम केले, आपल्या शहरासाठी काय काम केले, त्या कामाला तुम्ही मत दिला. त्या पक्षात कुठले कुठले नेते आहेत त्या नेत्यांनी आपल्यासाठी काय काम केले त्या सर्व नेत्यांना आपण मत देता. म्हणून आपलं एक मत हे आपण या सर्व लोकांना आणि या सर्व कामांना देता. लातूरमध्ये काय विकास झाला याच्याबद्दल यापूर्वी सर्वांनी सांगितलं, त्याच्यावरती मी काय अजून टिप्पणी करणार नाही. सर्वांना माहिती की लातूर काय होतं, लातूर काय आहे, लातूर काय होणार. साहेबांना गेल्या 35 वर्षापासून 35-40 वर्षापासून आपण प्रेम दिले आहे. तेच प्रेम तीच शक्ती आपण भैयांच्या पाठी. कारण की आपल्याकडे नंबर 1 चा उमेदवार आहे, नंबर 1 चा पक्ष आहे. दुसरीकडे बघायची काय गरज, काहीही गरज नाही. मी काल विचार करत होतो की विरोधी पक्ष किंवा आपल्या विरोधात कोण उभे आहे हे मला माहितीच आहे. कुठल्या पक्षातून कुठले उमेदवार आहेत हे मला माहिती नाही. कारण काय त्याची गरज पडली जेव्हा एखादा चांगला उमेदवार आपल्या पुढे आहे, एखादा चांगला पक्ष आपल्या समोर आहे, तर दुसऱ्या पक्ष दुसऱ्या उमेदवाराची चिंता करायची गरजच नाही. जसं गुरुनी विचारलं होतं अर्जुनाला की तुला काय दिसतं, तर त्यांनी म्हणाले मला पक्षी नाही फक्त पक्षाचा डोळा दिसतो. तसं मला फक्त काँग्रेसचा हात दिसतो, दुसरं दिसत नाही. म्हणून 13 तारखेला सकाळी उठा आणि फक्त काँग्रेसच्या पंजासमोरचं बटन दाबा, दुसरं काही करायचं नाही. इथे बरेचसे युवक आहेत, बरेचसे तरुण लोक आहेत, तुमच्यामध्ये फार शक्ती आहे. ती शक्ती आम्ही